मिहीरने एकदा वेळ बघून शुभांगीला विचारलं. तिनं विचार करायला वेळ मागितला. नंतर मिहीरचा इंदिरेला फोन आला. आई, मी शुभांगीला विचारलं. तिनं वेळ मागितला आहे विचार करायला. तिचं बरोबर आहे. आता तिनं काही सांगेपर्यंत तिला विचारू नकोस. एका दिवसात किंवा काही क्षणात लग्नाचा निर्णय घेता येत नाही. तू तिला सुरुवातीपासूनच त्याच नजरेने बघतो आहेस. तुला तिच्याबद्दल बरीच माहिती आहे. पण तुझ्या मनात काय आहे हे तिला आत्ता कळलं आहे. तुझ्या मनात असं काही आहे याचा अंदाज बहुधा तिला आधी आला असेल. मुलींच्या लक्षात येतं. त्यामुळे तिला स्वतःहून विचारू नकोस. ठीक आहे. मिहीरने फोन ठेवला. इंदिरा फोन ठेवून मागच्या अंगणातील बगीचात जायला वळली. तसं तिच्याकडे मंगेश संशयाने बघत होता. इंदिरेनं त्याच्याकडे बघून न बघितल्यासारखं केलं आणि ती बागेत गेली. फोनवर मिहीर काय बोलला असावा याचा अंदाज मंगेशला आला. आजकाल त्याची सतत चिडचिड व्हायची. कारण डोळ्याआड असणारी दोन्ही मुलं आजकाल त्याला विचारत नसत आणि डोळ्यासमोर असणारी इंदिरा त्याला किंमत देत नव्हती. त्याचं त्याच्या घरातील सिंहासन डगमळायला लागलं होतं. आपलं महत्त्व कमी होतंय हे त्याला कसं सहन होईल. मंगेशनी आजूबाजूच्या लोकांवर सत्ता गाजवण्याची वृत्ती होती. ती एकदम कशी जाईल. तो चिडलेल्या अवस्थेतच पायात चप्पल अडकावून बाहेर पडला. बागेत झाडांची आळी नीट करता करता इंदिरेच्या डोक्यात भरपूर विचार चालू होते. शुभांगीने जरी हो म्हटलं, तिच्या घरच्यांनी जरी हो म्हटलं, तरी मंगेश काय घोळ घालेल याचा अंदाज तिला येत नव्हता. नेहमीप्रमाणे ती आपल्या मनातील खळबळ या तिच्या मित्राजवळ झाडाजवळ बोलून दाखवत असत. तिचं काम चालू होतं. मिहीर आता नोकरीमध्ये स्थिरावला आहे. मेघनाचं येणारं वर्ष शेवटचं. तेव्हा नोकरीसाठी कॅम्पसमधून सिलेक्ट झाली तर लगेच नोकरीला लागेल. नंतर एखाद्या वर्षांनी तिच्याही लग्नाचं बघावे लागेल. तिच्या आधी मिहीरचं लग्न झालं पाहिजे या सगळ्या विचारामध्ये बराच वेळ गेला. झाडांची मशागत झाली. पाण्याची ट्यूब झाडांमध्ये सोडून डोकं शांत ठेवून ती घरात शिरली. देवाच्या पूजेची तयारी करता करता तिला आठवलं, शुभांगीने मिहीरला हो म्हटलं. मिहीरने ही आनंदाची बातमी तिला लगेच दिली. नंतरच्या शनिवारी मिहीरने व्हिडिओ कॉल करून तिची शुभांगीची ओळख करून दिली. बराच वेळ बोलत होते तिघंही. बोलण्यावरून शुभांगीची विचार करण्याची पद्धत, तिचं ध्येय, तिचे छंद अशा वेगवेगळ्या विषयांवर इंदिरा तिच्याशी बोलत होती. इंदिरेला पण शुभांगी आवडली. तिने शुभांगीला सांगितलं, मिहीर, मला तुझी पसंती आवडली. शुभांगी तुझं आयुष्य छान सुंदर करेल. थँक्यू आई. काकू थँक्यू. तुमचं मत माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मिहीरचे बाबा कुठे दिसत नाहीत. ते बाहेर गेले आहेत बहुतेक. तेव्हाच मागून आवाज आला, मी इथेच आहे. मी कुठेही बाहेर गेलेलो नाही. अरे तुम्ही घरीच आहात. मला वाटलं तुम्ही बाहेर गेलाय. इंदिरेने सारवासारव केली. तुझ्या सोयीने तुला बरंच काही वाटत असतं. मंगेशचा आवाज चिडका होता. हे बघ शुभांगी, मिहीरचे बाबा. नमस्कार काका, मी शुभांगी, मिहीरची मैत्रीण. ठीक आहे, मी ओळखत नाही. तू कोण शुभांगी आहेस? शुभांगीचा चेहरा हे ऐकून पडला. तसं मिहीरला टेन्शन आलं. हे बघ मिहीर, मी नंतर फोन करते. हो, हे मिहीरनी म्हणेपर्यंत इंदिरेने फोन कट केला. छान, सगळं ठरल्यावर बापाची ओळख करून देतेय. मी आत्ता नसतो आलो तर सरळ लग्नाच्या वेळेसच कळवलं असतं. असं कसं करू आम्ही? लग्नाला बोलवणार आहे तुम्हाला. मिहीरचे बाबा आहात तुम्ही. तुमचा मान महत्त्वाचा. हो का? मला आजच कळलं की मला या घरात मान आहे. धन्यवाद मॅडम. उपवासाने मंगेश म्हणाला. तुम्ही जर प्रेमाने बोलत असतात तर माझ्याबरोबर मिहीरने तुम्हाला पण ही गोष्ट सांगितली असती. पण तुम्ही कधी मुलांचं मन जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. मग मुलांना कसं त्यांच्या मनातलं सगळं तुम्हाला सांगावं वाटेल? टाळी एका हाताने वाजत नसते. तसंच नातं पण एका बाजूने जोडल्या जात नाही. वा, आज इंदिरा मॅडम, तुमचं प्रवचन ऐकून मी धन्य झालो. प्रवचनात जे ऐकलं त्याप्रमाणे तुम्ही आचरण केलं तरच त्याचा फायदा होईल. अन्यथा पालत्या घडावर पाणी असेच होणार. मला टोमणे मारलेले कळतात. काही गरज नाही मला ते आचरणात आणण्याची. नका आणू. जबरदस्ती नाही. कोणतीही गोष्ट जबरदस्तीने होत नसते. मंगेश दोन्ही हात जोडून नमस्कार करत म्हणाला.
मला फार वेळ सत्संग नको आहे. इंदिरा गालातल्या गालात हसत स्वयंपाकघरात गेली. शुभांगीबद्दल कळलंय मंगेशला ते बरंच झालं. सगळं पुढे जाण्याअगोदर कळलं तेच बरं झालं. आणखी उशिरा कळलं असतं तर गहजप केला असता त्याने. कुणास ठाऊक. अजूनही मंगेश काय करेल याचा अंदाज इंदिरेला येत नव्हता. शुभांगीला मिहीरच्या वडिलांचं वागणं काही कळलं नाही. ती जरा बुचकळ्यात पडली. मिहीरकडून त्याच्या बाबांबद्दल फारसं काही कळलं नव्हतं. आज जे काही कळलं ते नेमकं काय होतं हा प्रश्न तिला पडला. हे प्रश्न तिला पडले आहेत याचा अंदाज मिहीरला आला. त्याने तिला समजावलं आणि मनाशी ठरवलं की शुभांगीच्या मनात उठलेल्या प्रश्नांना कशी उत्तरं द्यायची हे आईला विचारूनच मगच तिच्याशी नीट बोलायचं. आता कसं बसं शुभांगीला समजावून सांगून मिहीरने तिला तिच्या घरी सोडलं. आई, मी शुभांगीला काय सांगू? मिहीरचा आवाज रडवेला झाला होता. बाबांबद्दल खरं सांगायचं. ती आपल्या घरात येणार आहे. तिला सगळ्यांबद्दल नीट माहिती हवी. आई, हे सगळं ऐकून तिनं नाही म्हटलं तर? नाही कशी म्हणेल एकदम? ती विचार करेल. तू तिला पसंत असशील तर इतर गोष्टींसाठी ती तडजोड करेल. आई, तुला माहिती होतं का गं लग्नाआधी बाबा असे आहेत रे? नाही, आमचा प्रेमविवाह नव्हता. ठरवून लग्न करताना मुलीला विचारण्याऐवजी मुलांच्या आजूबाजूची चौकशी करून मुलीचं लग्न लावून हीच पद्धत पूर्वापार चालत आली आहे. मुलाला चांगली नोकरी आहे, स्वतःचं घर आहे, मोठं कुटुंब आहे, हस्तखातं आहे एवढंच बघतात. आता मोठं कुटुंब बघत नाही एवढंच. मला भीती वाटते. आई, तू सांगशील शुभांगीला? मिहीर, लग्न तुला करायचं आहे त्यामुळे तुलाच हे काम करावं लागेल. तिला न दुखावता सांगावं लागेल. हे सांगताना तिच्या मनात तुझ्या बाबांची किंमत कमी व्हायला नको हे लक्षात ठेव. ती दुसऱ्या घरून येणार. तिच्या मनात आधीच बाबांबद्दल वाईट विचार नको. लग्न होऊन घरी आल्यावर तिला तिचे अनुभव घेतले त्यातून तिला जे कळायचे ते कळेल. आपण आहोतच तिच्याबरोबर. आई, तुझ्याशी बोललो की सगळा ताण निघून जातो. अगदी नेहमीच. तुझ्या शब्दात जादू आहे. झालं का सुरू? आई, ठेवतो फोन. इंदिराने टेबलवर फोन ठेवून मागे वळली. तेवढ्यात तिचा फोन मंगेशने उचलला. कोणाचा फोन होता हे बघितलं. एवढ्या सकाळी काय काम होतं मिहीरला? तुमची कमाल आहे. आई आहे मी त्याची. त्याला आठवण आली केला फोन. पूर्वी इंदिरा फोन लपवून ठेवल्यासारखं ठेवायची. आता तेही करत नाही. करून काय करेल हे सगळं भोगायची तयारी ठेवल्याने आणि मुलं सक्षम झाल्यापासून इंदिरेने मंगेशला घाबरणं सोडून दिलं. मेघना बंगलोरला जाऊन आता 6 महिने होत आले होते. तिचं पहिलं सेमिस्टर नुकतंच संपलं होतं. मेघना, परीक्षा संपली आहे तर ये इकडे. यायची इच्छा आहे पण बाबांनी मला इकडे येऊ दिलं नाही तर. अगं असं कसं होईल? तेव्हा आपल्याला लपून छपून करावं लागलं सगळं. पण ह्यावेळी तू बिनधास्त जाऊ शकतेस. ये ग, मलाही करमेल. हो येते. शनिवार रविवारी मिहीरला सुट्टी असते. तोही येईल 2 दिवस. काढा तिकीट दोघंही. आजकाल सारखे फोन चालू असतात. काय म्हणायचे तुम्हाला? माझी मुलं मला 24 तासात कितीही वेळेला फोन करू शकतात. आजकाल तुझी जीभ फार चुरूचुरू चालायला लागली आहे. कळलं ना तुम्हाला? आता पुन्हा विचारू नका. कोणी शिकवली तुला एवढी धिटाई? मी काय कुकुलं बाळ आहे मला कोणी शिकवायला? एवढी वर्ष इतकी बोलत नव्हतीस. कधी ना कधी संयम संपतो माणसाचा. तसा माझा संपला म्हणून एवढं बोलते. कळलं? पुन्हा हाच प्रश्न विचारू नका. मंगेशच्या प्रत्युत्तराची अपेक्षाही न करता इंदिरा स्वयंपाकघरात शिरली. दनादन पावलं टाकत मंगेश लोअरवर अंगात शर्ट घालून पायात चपला अडकवून घराबाहेर पडला. मेघना सुट्टीत आली पण जरा घाबरतच. तिला भीती वाटली की मंगेश तिला पुन्हा बंगलोरला जाऊ देईल की नाही. तुझी भीती अनाठायी आहे. तू ये घरी, इंदिरेने तिला सांगितलं. म्हणून मेघनाने घरी यायची हिंमत केली. मेघना आली. इंदिरेला खूप आनंद झाला. मेघनाला दारात बघताच मंगेश संतापून ओरडला. मेघना, घरात पाऊल टाकले तर बघ. तुला बंगलोरला जातानाच मी सांगितलं होतं. मेघना, आत ये, घाबरू नको. इंदिरा, मंगेश जोरात ओरडतो. हे घर माझं पण आहे. तुम्हाला मेघना आलेली आवडत नसेल तरी मेघना घरात येईल. ती मला भेटायला आलेली आहे. तुम्हाला पसंत नसेल तरी ती घरात येईल. ए मेघना. मेघना इंदिरेकडे बघत राहिली. ही आपलीच आहे ना की कोणी दुसरी आई? हा तिला प्रश्न पडला. मेघना आल्यामुळे इंदिरेचा वेळ छान जाऊ लागला. आई, बंगलोरचं माझं कॉलेज खूप मस्त आहे. तिथले सर मॅडम इतके मस्त शिकवतात.
त्या रूपात म्हणून साऊथ इंडियन मॅडम आहेत. त्यांचं इंग्लिश इतकं सुंदर आहे, त्या बोलायला लागल्या की ऐकत राहावंसं वाटतं. तुला कॉलेज आणि तिथला स्टाफ आवडला हे ऐकून छान वाटलं. तिथे तुझ्या मैत्रिणी कशा आहेत? छान, हुशार, अभ्यासू. काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आहे तारा आणि वैष्णवीमध्ये. कितीतरी वेळ आम्ही पुढील गोष्टींबाबत चर्चा करत असतो. एकदा न बोलता बोलता मेघना गप्प बसली. ती गप्प का बसली म्हणून इंदिरेने तिच्याकडं बघितलं. मग दारात बघितलं. मंगेश दारात उभा राहून या दोघींच्या गप्पा ऐकत होता आणि रागाने दोघींकडे बघत होता. तिकडे उभं राहून आमच्या गप्पा ऐकण्यापेक्षा इथे येऊन बसा, ऐका. मला इच्छा नाही तुमची थेर ऐकायची. मग कशाला उभे राहता आमच्या गोष्टी ऐकायला? थेर हा शब्द कशासाठी वापरतात हे तुम्हाला माहीत नाही याचं मला नवल वाटतं. एवढं बोलून इंदिरा मेघनाकडे वळली. मंगेश रागाने निघून गेला. आई, तू केवढी बदलली आहे. बाबांना तू चक्क ठणकावून सांगितलं. आई, मला तुझा खूप अभिमान वाटतो, असं म्हणून मेघनाने इंदिरेला मिठी मारली. मेघना, मी इतकी वर्ष गप्प राहिले. आता पण गप्प राहिले असते तर तुम्हा दोघांचं भविष्य फार बरं घडलं नसतं हे माझ्या लक्षात आलं, म्हणून मी ही कडक पावलं उचलली. हे आपल्या घरी व्हावं हे मला फारसं पसंत नाही. पण आई म्हणून मी तुमच्या पाठीशी उभी नाही राहिले तर काय उपयोग? यांच्या अशा स्वभावामुळे मी आयुष्यात घरात राहण्याव्यतिरिक्त काहीच करू शकले नाही. तुमच्या इच्छांना मला कुंपण घालायचं नव्हतं म्हणून मी धीट झाले. इतकी वर्ष घेतलेलं मवाळपणाचं सोंग काढून फेकलं. इंदिरा बोलायची थांबली तशी मेघनाने तिला घट्ट मिठी मारली. माझी आई जगात सगळ्यात बेस्ट मम्मा आहे. बोलताना मेघनाच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. पुढे अजून काय काय घडेल मेघना आणि मिहीर आणि इंदिरेच्या आयुष्यात हे पाहण्यासाठी पुढचा भाग नक्की बघा. अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.